आवाज बंद हल पकवासचा माईक बंद आहे बघा. पकवासचा बंद आहे. पायाचा जर आवाज कमी करा. पाया आहे हॅलो. माझा आवाज जरा दे. हॅलो. मंडईचा माईक त्याचं हंबी मारतो. मंडईचा जो माईक आहे ना हो दादा, मंडईचा माईक आहे त्याचा आवाज कमी करा. बंद करा तोपर्यंत थोडं. तुझा डागाचा आपला माईक बंद आहे. हॅलो. सुस्वागतम. धन्यवाद. आज या ठिकाणी फोंडा गावामध्ये श्री विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात हरिनाम सप्ताह आयोजित केलाय. त्याबद्दल आम्हा श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ किंजवडे पाडेवाडी यांना जी इथे भजन करण्याची सुवर्ण संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल प्रथमतः शितोळे परिवार आणि मारुतीवाडी मित्र मंडळ यांचे लाख लाख आभार मानतोय. त्याचप्रमाणे आज बुवा प्रबोधनी एकादशी त्या निमित्ताने सुद्धा आम्हाला जिथे भजन करण्याची सुवर्ण संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी लाख लाख आभार मानतोय. मी स्वतः बुवा योगेश गजानन पाडवे, मुक्काम पोस्ट किंजवडे पाडवेवाडी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि आज मला पकवासचा करतायत ते आमचे सन्माननीय पकवासवादक रोहित परब. त्याचप्रमाणे मला तबला साथ करतायत ते शुभम सुकृत. त्याचप्रमाणे ज्यांनी मला फोनद्वारे संपर्क साधला ते या गावची शान सन्माननीय बुवा ऋषिकेश धुरी यांचे सुद्धा लाख लाख आभार मानतोय. त्याचप्रमाणे इथे नामवंत बुवा आले त्यामध्ये सन्माननीय प्रथमेश चव्हाण बुवा, त्याचप्रमाणे संदेश लाड बुवा आणि या गावचं या फोंडा गावची शान नामवंत पकवासवादक मिलिंदजी लाड त्यांचे सुद्धा लाख लाख आभार मानतोय. प्रथमेश चव्हाण बुवांची इथे मंडळी आहे त्यांचे सुद्धा मी लाख लाख आभार मानतोय. तसे तिथून जवळ मला वाटतं 4-5 किलोमीटरवर त्यांचं गाव आहे. लोरेगावची शान सन्माननीय कुमारी रिया मिस्त्री बुवा यांचे सुद्धा मी लाख लाख आभार मानतोय. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीम बुवा अजय पवार, अजय साऊंड सिस्टीम यांचे सुद्धा लाख लाख आभार मानतोय. त्याचप्रमाणे ज्यांनी आम्हाला ही जे पुरस्कृत केले ते सन्माननीय श्री संजय आगरे साहेब, शिवसेना उपनेते, महाराष्ट्र राज्याचे ते बुवा, जिल्हा परिषद सदस्य, त्याचप्रमाणे माजी सभापती बुवा. हो बुवा. त्याचप्रमाणे आज मला
जोडीवाले ज्येष्ठ श्रेष्ठ आमच्या देवगड गावची शान सन्माननीय बुवा सुशांत जोईल बुवा त्यांना पक्वाद साथ करतायत. अतुल घाडी त्याचप्रमाणे त्यांना तबला साथ करतायत. ओंकारजी लब्धे आणि त्यांच्या सर्व कोरस मंडळींना माझ्या श्री गांगेश्वर प्रसाद भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतो. त्याचप्रमाणे इथे YouTube चॅनल आहे. माझ्या समोर तो कॅमेरो सन्माननीय शुभमजी ठुकरूल त्याचप्रमाणे तुषार शिंदे यांचे सुद्धा मी लाख लाख आभार मानतोय. व या ठिकाणी हा पहिलाच डबल वारीचा जंगी सामना आयोजित केलाय. आलं लक्षात? त्या मनात बारी काय पेटा होईल ती लक्षात ठेव. तसेच इथे नामवंत बुवा आले, पक्वाद वादक आले, त्यांचे सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण जगताचे आराध्य दैवत श्री गणपती गजाननाला वंदन करून विद्येची देवता सरस्वती मातेच्या चरणी नतमस्तक होऊन हिंदुस्थान देवता आणि रंग देवतेला त्रिवार वंदन करून माझी ग्राम देवता श्री स्थानेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच गांगेश्वर नवदुर्गा चरणी नतमस्तक होऊन परस्त्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून या भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. बुवांनी खूप सुंदर अशी सुरुवात केली यमन रागापासून. हळूहळू घेऊया. बुवा पण तेवढ्या ताकदीचे आहोत, बरा जवळचेच आहोत. बुवा जेव्हा आपण या स्टेजवर बसतो त्या मैत्री बाजू काय असं तो ऑन दी स्पॉट बिंदास बोलायचं माका. आणि हा काय म्हणतात की निकारो आवर निकारो नाही येतो बाबा, प्रेमाचं प्रतीक. आता खरं सांगतो प्रेमाचं प्रतीक. तुमचं झालं लग्न झालं बुवा तेव्हा तुका माहित नाही एवढं काल झाला असता. ठीक आहे, मनोरंजन 100% होत कारण बुवा पण तेवढ्याच ताकदीचे पण जा काय माका बुवा बोलले होत त्याची परतफेडी 100% करतलं. पण प्रथम त्याच्या कामासाठी आलोय ते भगवंताचं नामस्मरण करूया. भजन म्हणजे काय तर भक्ती रसातून जनमानसांसमोर नतमस्तक होणे म्हणजे भजन बुवा. ठीक आहे बुवा. आणि हा कार्यक्रम या मंदिरात पहिलाच आहे. थोडं रसिक मायबाप रसिक प्रेक्षक असलं तरी चालेल पण ते दर्दी आहे बुवा. आता जवळजवळ बारी सुरू हो 12 वाजले पण ते अजून थांबले होते. जर आपल्याकडे जर बघितलास काय सांगता शॉर्टकट मध्ये एवढ्यात एका पहिल्या बुवाचा गजर सुद्धा झालो असतो. हा ठीक आहे, हळूहळू जाऊया. जेवढा बुवा बोलले की इथे बघा महिला वर्ग आहेत, थोडकाच आहे पण बुवा काय बोलले औशिनू की 1,500 रुपये तुमका इले त्याचं बाकी काय इरादो नाही. त्याका आधी पहिले 100 द्यावा तेव्हा त्याची समाधानी होतली. 1,500 हा बुवा बिंदास बोला काय तसा मका राग नाही. बरोबर कारण बुवा हे कलियुग आहे ना. या जर कलियुगात जर तरायचं असेल तर एकच म्हणजे ते नामस्मरण बुवा आपल्याला तारून नेणार आहे. ह्या कलियुगात जर तरायचं असाल तर नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण आज तू माझे पाय वडून बघतलस, मी तुझे पाय वडून बघतलोय बुवा. हा कारण जर अमेरिकेत लाईट गेली ना, जर अमेरिकेत लाईट गेली तर इलेक्ट्रिसिटी असताना त्याला फोन लावतो. जपानमध्ये गेली तर ते वायरमन घराकडे येतो. चायनात गेली तर तो नाटाची फुटा करतलो आणि कशी तरी चालू करतलो. आणि जर आपल्याकडे गेली तर घरात बायको बॉम्ब वाटलेली ओ भाग्याची गेली हा काय बघा म्हणजे तिका समाधान म्हटलं. ह्या बुवा कलियुगा. हा प्रथम तर त्या कामासाठी आले ते नामस्मरण करूया. बुवानी यमन रागात घेतली आहे पण बुवा जमता काय बघतोय जनसमूहिनी रागात. हा जरा बाया कमी करा पकवाजाचं. आ
जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी. बुवा काय माहिती आहे संसृष्टीमध्ये काका, जर तुमचे आमच्या दोघांचे नाणे तुमच्या हातात होत, जर तुम्ही सरळ चाललात तर आमची भजना काहीतरी उद्या घेतलेली होती. झालं बा लेवल द्या जरा चाटलं पकवायला बस ठीक आहे. ज्याच्या कृपेचा मजला बझाला ज्याच्या कृपेचा मजला बझाला ज्याच्या कृपेचा मजला बझाला ज्याच्या कृपेचा मजला बझाला जन्म जन्मांतरीचा गुरुराजाला जन्म जन्मांतरीचा गुरुराज आला गुरुराज माय बापे ऐसा मज बोध केला माय बापे ऐसा मज बोध केला माय बापे ऐसा मज बोध केला माय बाप ऐसा मज बोध केला विसरू कसा मी गुरु पादुकांना विसरू कसा विसरू कसा मी गुरु पादुकांना विसरू कसा मी गुरु पादुकांना विसरू कसा मी गुरु पादुकांना विसरू कसा गुरु पादुकांना विसरू कसा
ठीक आहे बुवा, आज प्रबोधिनी एकादशी. ओ बुवा, आज प्रबोधिनी एकादशी म्हणजे काय तर मोठी एकादशी. चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल 11ला होतो बुवा आणि कार्तिक शुक्ल 11ला म्हणजे कार्तिकी एकादशीला ती संपते बुवा. तो आजचा दिवस. या दिवशी क्षीरसागरात शयन असलेल्या श्री भगवान विष्णूंना बुवा उठवून मंगळ कार्य आरंभण्यासाठी प्रार्थना करतात. शास्त्रानुसार जर बघितलात तर एकादशी व्रत केल्यामुळे ना बुवा आणि कथा श्रवण केल्यामुळे स्वर्गाची प्राप्ती होते बुवा. तुम्ही काय दिलास? डायरेक्ट निकाऱ्यावर गेला. ही शोकांतिका बुवा तुमचा. मी तुमच्या युट्यूबला कार्यक्रम बघतोय बुवा आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली मी आज हा कार्यक्रम बुवा म्हणजे सिनियर आहात तुम्ही देवगड तालुक्यात म्हणा, म्हणजे आमच्या आता जवळजवळ आमच्या लेवलला जर बघितलास तर सिनियर बुवा तुम्ही आहात. जसा तुम्ही चालतास तास बघून आम्ही चालतो. स्टेट फॉरवर्ड. ठीक आहे, मजा येतली कारण बुवा. आणि बुवा जो मंडप असतो ना, मंडप म्हणजे आता मी फर्स्ट टाइम बघतोय की देवकेळी बुवा ही. आपल्याकडे साधी केळी असतात, देवकेळीचं बरोबर ना. जर आणि थोडे वरती गेलास तर उसाचो मंडप असतात, त्याच्यात श्री सत्यनारायणची महापूजा बुवा असतात. आणि त्या मंडपाच्या जर भोवती ना, तुझ्यासाठी सांगतोय, जर त्या मंडपाच्या भोवती जर प्रदक्षिणा घातलंस तर येळ लगीन होतं ना. हिला लक्षात हा ना, बघितलेला हा ना, नाही का? हा ठीक आहे ठीक आहे. आणि बुवा त्या पूजेला ना शालिग्राम दगड असतो, शालिग्राम. तो होय भेटत नाही. नेपाळमध्ये गंडकी नदीत भेटतात तो फक्त. आलं लक्षात? जरा माका तुमच्याकडनं खूप अपेक्षा होती बुवा की अध्यात्माचा बादशाह देवगडात ख्याती आहे तुमची, आई शपथ. आणि संगीताचे बादशाह खरोखर खूप सुंदर. एकदा जोईल बुवांसाठी खरोखर एकदा टाळ्या वाजवा. कारण बुवा चांगला तर चांगला एक देवगडचा धगधगतो निखारो भजन क्षेत्रातलो कोण असतात तर सुशांत जोईल बुवा. एकदा खरोखर त्या बुवांसाठी एकदा टाळ्या वाजवा बुवा. कारण श्रीकृष्णाने गीतेत असं सांगितलंय बुवा, जर तुम्ही धर्म कराल, माऊली जर आवाज द्या मला, जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडे तुम्हाला मागावंच लागेल, आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला बुवा द्यावंच लागेल. ह्या कलियुगात कोण कोणचं नाही बुवा. ह्या कलियुगात ना कोण कोणचं नाही. बायको कितपर्यंत असतली, आम्ही बायको मिरवतो बुवा.
तर ती बायको कुठपर्यंत असली तर खळ्यापर्यंत, मुलगा स्मशानापर्यंत, आणि जर आपल्या बरोबर ना मेल्यावर जातला तर बुवा कर्म असतला. कारण देवाने जीवनात 3 पानं दिली आहेत. देवाने आपल्या जीवनात 3 पानं दिली आहेत. पहिलं पान म्हणजे जन्माचं, शेवट पान म्हणजे मृत्यूचं. जा मधला आणा तास तुझा तरी भरतला, नाही तर माझा तरी मी भरून घेतलं. ता कोरा ठेवले ना देवा. इला लक्षात बुवा. कारण जास्त काय बोलत नाही, कारण तुमचं मी मान सन्मान ठेवूनच बारी करणार आहे. कारण तुझ्या माईकला सुद्धा माझी वायर लागली आहे. देवाचा काय संदेश हा, एकाच घेऊन तुझ्या वांगड्यात चल. यो देवाचा संदेश पहिलो तुका पेटीवर बसल्याबरोबर भेटलो. हा संगत कोणाची करायची तर जोईल बुवांची. एकदा खरोखर माका सल्लो दिलास ना, आई शपथ माका तो पटलो. हा कारण बुवानी पहिला यमन राग, लाल फुले दुर्वाशमी तुला प्रिय व्हावे, लाल फुले दुर्वाशमी तुला प्रिय व्हावे, अष्टगंध सिंदूरमणी तुला दिले पावे, अष्टगंध सिंदूरमणी तुला दिले पावे. उभा जन्म जितके माझा, उभा जन्म जितके माझा, चंदनापरी सगुण रूपदावी देवा एकदा तरी, सगुण रूपदावी देवा एकदा तरी, सगुण रूपदावी देवा एकदा तरी. बुवा काय म्हटलास की महिला वर्ग इथे आहे. बुवा 100% त्यांच्या कानावर हात जाणार नाही, याची दोन्ही बुवांनी दक्षता घ्यायची आहे. कारण ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञान झाला, ज्याला स्त्री प्रेयसी म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला बुवा, आणि ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला, तो जिजाऊचा शिवबा झाला बुवा. पहिले तिल्याबरोबर त्या बरा सांगला की 1,500 त्याका काय म्हणत होता ते 1,500 सांगायचं नाही होता. तुमका 1,500 इय त्याच्यातले 100 माका द्यावा. मनोरंजन आवडतला बुवा काय मायप्रसिद्ध थोडकेच बरोबर ना, पण दर दियो. कारण शून्यातनं शून्य गेलं उत्तर आलं शून्य, शून्यातून शून्य गेलं उत्तर आलं शून्य. आणि तुमच्यासारखं भजन रसिक आम्हा 2 बुवांना लागलं, हेच आमचं पुण्य, हेच आमचं पुण्य बुवा. बुवा म्हणजे की 50 जरी 52 असले तरी पिसणारा एकच असतो, एके जरी 4 असले तरी जिंकणारा एकच असतो. वारं कुणाचाही असो ना, फक्त आणि फक्त मारुती मंडळाचाच असतो बुवा. मी काय सांगते ऐक, सूर्य कुणाला झाकत नाही, डोंगर कुणाला वाकत नाही, सूर्य कुणाला झाकत नाही, डोंगर कुणाला वाकत नाही, आणि मारुतीवाडीतील माणसं कुणाच्या बापालाही घाबरत नाही, कुणाच्या बापालाही घाबरत नाही बुवा. बुवा जे आपण या स्थानावर बसलोय त्याला पण महत्व आहे बुवा. आपण समाजाला काहीतरी थोडंफार प्रबोधन करायचंय बुवा, बरोबर ना. कारण जर साप घरावर दिसला तर त्याला बुवा मारतात, आणि तोच जर साप शंकराच्या पिंडीवर दिसला ना तर त्याला पुसतात बुवा, बरोबर. बायका पायात चप्पल 200 रुपयाच्या घालतात, बायका पायात चप्पल 200 रुपयाच्या घालतात, पण सौभाग्यासाठी टिकली ना 25 पैशाची लावतात बुवा. हा पूर्वीच्या काळी बघ मोठा कुंकू असायचा, पूर्वीच्या काळी मोठा कुंकू. आता गावात ते चिकटत म्हणजे लाईटीचा बटन असेल त्याला तो मेलोच समजा शॉक लागत. काय बाथरूम मध्ये ठीक आहे, ज्या कामासाठी आले ते प्रथम बुवा, आणि कसा माहिती वेळेचा बुवा भान ठेवून कार्यक्रम करूया. कारण एका वर्षाचं महत्व अभ्यास करून नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा बुवा, एका महिन्याचं महत्व 9 महिने गरोदर असलेल्या त्या महिलेला विचारा, एका दिवसाचं महत्व आठवडाभर मजुरी करणाऱ्या त्या इस्माला विचारा, एका तासाचं महत्व ना एसटी चुकलेल्या त्या वाटसरूला विचारा, एका मिनिटाचं महत्व मुंबईत जे कामाकत बुवा
त्यांना ट्रेन सुटलेल्या त्या इस्माला विचारा आणि एका सेकंदाचं महत्व बुवा ऑलिम्पिक मध्ये धावणाऱ्या त्या धावपट्टूला विचारा, म्हणजे वेळेचं महत्व कळेल. तर ह्या तुका जर कळला नाही तर शॉर्टकट सांगतोय. हो बुवा, जे प्रियकर्मी प्रियसी असतात ना, जेव्हा त्यांचा नेट पॅक संपता त्यांची जेव्हा काय परिस्थिती होता त्यांना विचारा. शॉर्टकट. हा, मग मी आता एवढं बोललोय, बुवा बरोबरच पेटान उठणार. ठीक आहे, प्रथमतः ते देवाचं नामस्मरण करूया. आणि हालीच बघा एक बुवानी नवीन गाडी घेतलेली आहे. सन्मान्य वैभव शितोळे याचकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले. माझ्या श्री गांगेश्वर प्रसाद भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. बुवानी हालीच एक नवीन गाडी घेतलेली आहे. कळ काढतोय सुरुवाती. हा, बुवानी हालीच एक नवीन गाडी घेतली आणि देवगडात भेटले. बोलत होता तेवढ्यात काय होतं का ट्रॉफी बॉल तेवढ्यात समोरसून दिले. बुवांका थांबवल्याने बुवांका विचारतो, बुवा गाडी कशावर हा? बुवा तुमची गाडी कशावर हा? आपलं बाबूराव गप्पच. आणि मी म्हटलं सांग कशा राहते तुझी. ते विचारू कंटाळलो आणि विचारता तेच विचारतो त्या बुवा की तुझी गाडी डिझेलवर हा? जो म्हणता नाही. मग पेट्रोलवर? तरी पण नाही. मग काय सीएनजी करा? नाही सीएनजी नाही. मग तो कंटाळलो म्हणता तुझी गाडी कशा रा? यो बाबूराव सांगतो माझी गाडी हप्त्याला म्हणून सांगता. नया है वो. हा, गुलाब राजा. बुवा बरोबर सुंदर. बुवा बरोबर तुम्हाला ईश्वराची देणगी आहे की तुमचा आवाज. फक्त एक काम करा, काही 2 स्टँडर्ड घेऊन चला काहीतरी. हा ठीक आहे. हरी सावळे राम.
हरी हरी सावळे राम कृष्ण हरी 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 सावळे राम कृष्ण हरी 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 सावळे राम कृष्ण हरी 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 सावळे राम कृष्ण हरी माझ्या काळजाची तारपुरी माझ्या काळजाची तारपुरी छेडली कशी नशिबान घटा आज मांडली माझ्या काळजाची तारपुरी छेडली कशी नशिबान घटा आज मांडली गंगेवाणी निर्मळ होत एक गाव होत एक गाव सुखी समाधानी होत रंग आणि राव त्याच्या गुण गौरवान कीर्ती वाढली कशी नशिबान थट्टा आज मांडली माझ्या काळजाची तारपुरी छेडली कशी नशिबान थट्टा आज मांडली हरी हरी सावळे राम गोवर्धन गिरिधारी मुरारी मुरारी गोवर्धन गिरिधारी मुरारी मुरारी गोवर्धन गिरिधारी मुरारी मुरारी गोवर्धन गिरिधारी मुरारी मुरारी Krishna Hare